नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गजानन क्लासेसमध्ये. मी आहे शारदा. आज आपण पाहूया इंग्लिशची पोयम आय मीन टू डू माय वर्क टुडे. म्हणजे मला आज माझे काम करायचे आहे, याच्यावर आपण जी पोयम आहे या विषयावर ती पाहूया. वॉर्मअप. देर आर टाइम्स वेन वी हॅव वर्क टू डू अँड येट वी फील लाईक प्लेइंग. म्हणजे अशी बरीच वेळा येत असते ज्यावेळेस आपल्याला काम करायची गरज असते, पण आपल्याला असं वाटते की आपण खेळायला पाहिजे. व्हॉट डू यू डू ड्युरिंग सच टाईम. अशा वेळेस तुम्ही काय करता? शेअर युअर थॉट विथ युअर क्लास. तर मग ते पूर्ण क्लास, तुमचे जे विचार आहे अशा वेळेस तुम्ही काय करता किंवा काय विचार करता हे पूर्ण क्लाससोबत शेअर करा, सांगा. लिसन केअरफुली टू युअर क्लासमेट. आणि बाकीचे जे मुलं सांगतील त्यांचे आन्सर्स पण काळजीपूर्वक ऐका. आन्सर टू फाइंड आऊट हाऊ दे कम्प्लीट देअर वर्क ऑन टाईम. आणि ते लोक कसे काय त्यांचं काम वेळेवर संपवतात हे पण लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे वागा. चला तर मग सुरू कर. आय मीन टू डू माय वर्क टुडे. म्हणजे मला माझे काम आज करायचेच आहे. बट अ ब्राऊन बर्ड सँग इन द ॲपल ट्री. पण एक पक्षी, ब्राऊन कलरचा पक्षी सफरचंदाच्या झाडावर गाणं म्हणतो आहे. अँड अ बटरफ्लाय फ्लिटेड अक्रॉस द फील्ड. आणि बटरफ्लाय आहे म्हणजे फुलपाखरू आहे, ते इकडून तिकडे उडतात आहे. कुठे? शेतीत उडतात आहे. अक्रॉस, जोरात, फास्टमध्ये, पटापट इकडे तिकडे उडतात आहे. अँड ऑल द लीव्स वेअर कॉलिंग मी. आणि असं वाटतं आहे की सगळे जे पानं आहे ते मला बोलावतात आहे. अँड विंड वेंट शाईंग ओव्हर द लँड. आणि असं वाटते आहे की हवा जी आहे ती अशी श्वासोश्वास करते, म्हणजे अशी श्वास घेते हळू, आणि ज्याचा खूप जोरात आवाज येतो आहे. कुठे? जमिनीवर. अशा टाईपचा त्या वाऱ्याचा आवाज येतो आहे. जसं कोणीतरी श्वास घेताना आवाज येतो तसा हळू आणि मोठ्याने. टॉसिंग द ग्रास टू अँड फ्रो. म्हणजे जे ग्रास आहे, गवत आहे, ते कसं वाटते की इकडून तिकडे हालते आहे, वर खाली साईडला असं हालण्यासारखं वाटते. टॉसिंग म्हणजे मूविंग, मेकिंग समथिंग मूव. म्हणजे असं वाटते काहीतरी हालते. अँड अ रेनबो हेल्ड आउट इट्स शायनिंग हँड. आणि इंद्रधनुष्याने त्याचे जे चमकणारे हात आहे ते पकडून ठेवले आहे असं वाटते. सो व्हॉट कुड आय डू बट लाफ अँड गो. तर मग मी काय करायला पाहिजे? काय करायला हवं? हसायला हवं की जायला हवं? हसत तिकडे जायला हवं का, असं कवी म्हणतो आहे. आता इथे आपण बघूया यांचे मीनिंग. हे आहे शब्दार्थ. फ्लिटेड, फ्लीव अवे क्विकली. फ्लिटेड म्हणजे काय? फास्टमध्ये, पटकन उडून जाणे. शायनिंग, ब्रीदिंग आउट स्लोली अँड नॉइझिली. म्हणजे श्वासोश्वास करणे, कसा? सावकाश आणि मोठ्याने आवाज करत. टॉसिंग, टॉसिंग म्हणजे काय? मेकिंग समथिंग मूव फ्रॉम साईड टू साईड ऑर अप अँड डाऊन. कसं? इकडे तिकडे हालणे. मूव करणे म्हणजे हालणे. एकामेकाच्या साईडला असे जे गवत असते ते कसे असतात? खूप सारे गवत असतात आजूबाजूला, तर ते एकमेकांच्या बाजूला हालतात आहे. कसे? साईड टू साईड आणि वर आणि खाली. टू अँड फ्रो, इन वन डायरेक्शन अँड देन अनादर. एका साईडला आणि दुसऱ्या साईडला, इकडे तिकडे हालणे. अ नंबर ऑफ टाईम, आणि खूप वेळा, त्याला म्हणतात टू अँड फ्रो. इथे आता ही पोयम संपलेली आहे. आता आपण याचे प्रश्न उत्तर पाहूया. चला तर आता पाहूया क्वेश्चन आन्सर्स. मेनी थिंग वर्क टुगेदर टू स्टॉप द पोएट फ्रॉम डुईंग हिज वर्क. म्हणजे असे बरेचशा गोष्टी आहे. वर्क टुगेदर, मेनी थिंग्स वर्क टुगेदर म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी सोबत काम करत होत्या की त्या गोष्टींमुळे जो कवी होता त्याला त्याच्या कामापासून त्या गोष्टी थांबवत होत्या, सगळ्या गोष्टी एकत्र. कंप्लीट द टेबल टू शो व्हॉट डे वेअर
आणि हा टेबल तुम्ही कंप्लीट करून सांगा की कोणत्या त्या गोष्टी अँड व्हॉट दे डीड, आणि त्यांनी काय केलं, त्या गोष्टींनी काय केलं त्याचं काम थांबवण्यासाठी. वर्क इन पेअर, आणि हे तुम्ही तुमच्या पेअरमध्ये म्हणजे मित्रांसोबत दोघांची पेअर करून करा. चेक युअर पार्टनर्स आन्सर अँड आस्क हिम ऑर हर टू चेक युअर्स, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आन्सर पण तुम्ही चेक करा आणि तुमचं पण आन्सर त्यांना चेक करायला हवं. पहिली गोष्ट कोणती होती? ब्राऊन बर्ड, ब्राऊन पक्षी जो होता, ब्राऊन बर्ड म्हणजे ब्राऊन कलरचा जो पक्षी होती. व्हॉट डे डीड, त्यांनी काय केलं? सॅंग इन द ॲपल ट्री, म्हणजे तो ब्राऊन बर्ड सॅंग इन द ॲपल ट्री, सफरचंदाच्या झाडावर तो गाणं म्हणत होता. बटरफ्लाय काय करत होते? फ्लिटेड अक्रॉस द फील्ड, इकडे तिकडे उडत होते, भरभर इकडे तिकडे उडत होते. ल्यूज काय करत होत्या? त्या कवीला ते बोलवत होते. विंड, वारा काय करत होता? वेंट सिंगिंग ओव्हर द लँड, म्हणजे वेंट शायनिंग ओव्हर द लँड, म्हणजे तो वेंट शायनिंग ओव्हर द लँड म्हणजे तो काय करत होता? असा आवाज करत होता जसं कोणीतरी श्वास घेतो आहे तसा, आणि मोठ्याने. रेनबो काय करत होता? हेल्ड आउट हिज शायनिंग हँड, त्यांनी जसं रेनबोनी त्याचे हात असे पकडून ठेवले होते, चमकणारे हात. ह्या सर्व गोष्टी हे कामं करत होते आणि अशा प्रकारे त्या कवीला काम करण्यापासून थांबवत होते. आता पहिला प्रश्न पाहूया. व्हॉट डीड द पोएट मीन टू डू दॅट डे, म्हणजे त्या कवीला काय काम करायचे होते, म्हणजे त्या कवीला काम काय करायचं होतं, त्या कवीला त्या दिवशी काय करायचं होतं. द पोएट मीन्ट टू डू हिज वर्क दॅट डे, म्हणजे त्या कवीला त्या दिवशी त्याचे काम करायचे होते. व्हॉट स्टॉप हिम फ्रॉम डुईंग व्हॉट ही मीन टू डू, काय त्याला थांबवत होते, की कोणत्या गोष्टी त्याला थांबवत होतं की जे त्याला करायचं होतं त्याच्यापासून. अशा कोणत्या गोष्टी होत्या की ज्या त्याला थांबवत होत्या त्याला करण्यापासून. सगळ्यात पहिले द ब्राऊन बर्ड, म्हणजे ब्राऊन कलरचा जो पक्षी होता तो कवीला थांबवत होता. द रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य. द बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. द विंड म्हणजे वारा. अँड द लीव्ज आणि पानं. ऑल स्टॉप हिम, ह्या सर्व गोष्टी त्याला थांबवत होते. फ्रॉम डुईंग हिज वर्क, म्हणजे त्याचं काम करण्यापासून त्याला थांबवत होते त्या दिवशी. ठीक आहे. नंतर व्हॉट डीड द पोएट इव्हेंच्युअली डू, त्या दिवशी त्या कवीनी काय करायला पाहिजे होतं. द पोएट लेफ्ट हिज वर्क अँड वेंट आउटसाईड, म्हणजे त्या पोएटनी आपल्याला विचारलं होतं की मी काय करू मग, असं जर मला सगळं वाटते आहे की हे लोक मला थांबवतात आहे, हे सगळ्या गोष्टी मला थांबवतात आहे काम करण्यापासून, तर मग त्या पोएटनी काय केलं त्या दिवशी. द पोएट लेफ्ट हिज वर्क अँड वेंट आउटसाईड, त्याने त्याचं काम सोडलं आणि बाहेर गेला. त्या दिवशी आपल्याला काय केलं त्यांनी त्या दिवशी, मग असं केल्यामुळे ह्या गोष्टी झाल्यामुळे त्यांनी त्याचं काम सोडून तो बाहेर गेला. नंतर आता थिंक अँड आन्सर. इज द पोएम अबाउट अ चाइल्ड ऑर ॲन ॲडल्ट, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर, म्हणजे ही जी पोएम आहे ही एका मुलाबद्दल आहे की मोठ्या माणसाबद्दल आहे. जे पण काही उत्तर असेल त्याला कारण द्यायला पाहिजे. म्हणजे जो कवी आहे तो मुलगा आहे लहान की मोठा आहे असं तुम्हाला वाटते. पोएट इज अ चाइल्ड वुड बी मोअर, म्हणजे हा जो कवी आहे तो कोण आहे? लहान मुलगा आहे. का बरं? द चाइल्ड वुड बी मोअर पॉर्न टू गेटिंग डिस्ट्रॅक्ट बाय थिंग, कारण की लहान मुलं अशा जे छोट्या छोट्या गोष्टी असतात याच्यापासून लवकर डिस्टर्ब होतात. ठीक आहे. म्हणून तो जो पोएट आहे तो इथे काय आहे? लहान मुलगा आहे. अँड ऑल द लीव्ज वेअर कॉलिंग मी, व्हॉट टू डू यू थिंक दे माईट हॅव सेईंग, म्हणजे सगळे जे
पानं आहे ते मला बोलावतात आहे. याच्यावरून तुम्हाला काय वाटते, काय सांगायचं आहे कवीला? द लीव्स वेअर प्रॉबॅबली आस्किंग द पोएट टू जॉईन देम आउटसाईड. म्हणजे हे जे वाक्य आहे, ऑल लीव्स कॉलिंग मी, बोलावतात आहे, याच्यावरून ह्या कवीला काय सांगायचं आहे असं वाटते की ते असं सांगायचं आहे बहुतेक, प्रॉबॅबली म्हणजे बहुतेक, की ते जे पानं आहे ते विचारतात आहे कवीला की ये तू आउटसाईड, आणि आउटसाईड म्हणजे बाहेर ये आणि आमच्यासोबत खेळ. नंतर गिव अनादर टायटल टू दिस पोएम. दुसरं तुम्ही टायटल काय द्याल या पोएमला? आय डीड डू माय वर्क टुडे, म्हणजे मी माझे काम त्या दिवशी केले, असं टायटल मी देईल असं मला वाटते. तुम्ही तुमच्या मनाने सुचवू शकता. इफ यू वेअर द पोएट, वूड यू हॅव डन युअर वर्क ऑर वूड यू हॅव गॉन आउटसाईड, व्हाय? जर तुम्ही कवी असते तर तुम्ही तुमचं काम केलं असतं का, की तुमचं काम सोडून तुम्ही बाहेर गेले असते, आणि का केलं असतं तसं? हे आपल्याला या उत्तरामध्ये सांगायचं आहे. आय वूड क्विकली कंप्लीट माय वर्क अँड देन गॉन आउट टू प्ले, म्हणजे मी माझं जे काम आहे ते लवकर संपवलं असतं आणि बाहेर गेलो असतो. तर इथे ही जी पोएम आहे, आय मीन टू डू माय वर्क टुडे, ही संपलेली आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स पण इथे संपलेले आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय, टेक केअर.